नमस्कार मैत्रिणींनो, मी सुजाता किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। मैत्रिणींनो, पाहता क्षणी खावंसं वाटणारं असं हे भरलं कारलं। कारलं कडू आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना आवडत नाही। घरात कारल्याची भाजी बनली की मुलं खायला नकोच म्हणतात, जेवायलाच नको म्हणतात, कारण कडू आहे। त्या कडू चवीमुळे ना मुलांना आवडत नाही। मग कारलं कसं कधी भरून कारलं करतो, कधी आपण थोडंसं हळद मीठ लावून भाजतो। प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत। कधी कधी थोडंसं ग्रेव्ही म्हणजे सुकं कारलं करतो। परत आज भरलं कारलं बनवणार आहे। टिफिनसाठी बनवा किंवा रात्रीच्या जेवणामध्ये, दुपारच्या जेवणामध्ये बनवायला झटपट होणारं, बनवायला सोपं असणारं असं हे कारलं। आणि मसाला थोडासा आहे, मग त्याचं आपण जे सारण बनवणार आहे म्हणजे कारल्यासाठी जो मसाला बनवणार आहे तो थोडासा बनवताना माझ्या पद्धतीने बनवा। आता तुम्ही कसं कारलं बनवता तेही मला कमेंट करून नक्की सांगा, आणि माझी बनवण्याची पद्धत कशी आहे ते पाहता क्षणी खावंसं वाटणारं असं हे भरलं कारलं। झटपट होतं, अगदी 5 मिनिटांमध्ये शिजून तयार होतं। कधी कधी काय होतं की कारलं शिजवून घेतलं जातं। आज आपण इथे कारलं शिजवून घेणार नाही। कारलं जे आहे ते कट करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने, त्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तासासाठी मी ठेवलेलं आहे। हे बघा, त्यातील ज्या बिया आहेत त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने ते आपल्याला कारलं कट करून घ्यायचं आहे। आणि खोबरं घेतलेलं आहे, लसूण आहे, चिंच थोडीशी लागणार आहे, कोथिंबीर आहे, 2 हिरवे मिरच्या आहेत आणि यामध्ये धनेपूड जिरेपूड मी केलेली आहे आणि अर्धा इंच आल्याचे काप याचं वाटण होतं ते थोडंसं साईडला ठेवलेलं आहे। आपल्याला थोडासा गूळ लागणार आहे आणि भाजलेले शेंगदाणे असतील तर ते घ्या किंवा भाजलेलं शेंगदाण्याचं कूट थोडंसं घ्या। सुरुवातीला कारल्यासाठी जे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे भरली कारली करण्यासाठी जे आपल्याला वाटण लागणार आहे ते करून घेऊया। 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या। मी 2 मिरच्या घातलेत तरीसुद्धा मी लाल तिखट थोडंसं वापरणार आहे, कारण हिरव्या मिरचीची जी टेस्ट आहे ती छान लागते आणि थोडंसं लाल तिखटही वापरायचं। कारल्याची कडू चव असते ना, त्यामुळे थोडंसं साखर किंवा गूळ वापरायचा। इथे मी ना पोहे खाण्याचा जे चमचे आहे ते 4 चमचे गूळ घातलेला आहे। मग तुम्हाला गोड कितपत तुम्हाला हवं आहे त्या पद्धतीनं तुम्ही 2 चमचे जरी घातले तरी चालेल, जास्त गोड करायचं नाही, पण हे 4 चमचे पुरेसं आहे तेवढा मी त्यामध्ये गूळ घातलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं, हे मसाल्यामध्येच मी घालणार आहे, त्यामुळे आपण ज्यावेळी मिक्सरला बारीक करतो ना एकसारखं छान असं मिक्सरला त्याचा एकजीव होतो, मग त्यामध्ये इथंच सगळं आपल्याला मीठ वगैरे घालायचं आहे। हा कांदा लसूण मसाला आहे, तिखट चवीनुसार घ्या, कारण सुरुवातीलाच हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळे कांदा लसूण मसाला 1 चमचा पुरेसा आहे। भाजलेले शेंगदाणे असतील तर यामध्येच घाला आणि छान असं मिक्सरला फिरवून घ्या। मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वापरणार होते, त्यामुळे यामध्ये घातलेलं नाही, नंतर वरून 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालते। मसाला आहे आणि आपण त्यामध्ये गूळ घातला आहे ना आणि हिरवी मिरची, त्यामुळे थोडंसं तुम्हाला ओलसर झालेला दिसत असेल। अशा पद्धतीने आपल्याला वाटण करायचं आहे। थोडंसं यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालते आणि छान असं त्याचा एकजीव करून घेते। हे जे वाटण केलेलं आहे त्याची चव छान लागते आणि याच्यामुळे आपण बनवलेलं जे कारलं आहे त्याचा कडूपणा पण कमी होतो। आणि त्यामध्ये मी चिंच घातलेली, तुम्हाला मी साहित्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, त्यामध्ये थोडीशी चिंच घातलेली, त्यामुळे आंबट गोड तिखट चवीचं असं कारलं हे बनते। त्यामुळे त्याचा कडूपणा आपोआपच या मसाल्यामुळे कमी होतो आणि सगळ्यांना हे या पद्धतीने बनवा, सगळ्यांना हे कारलं नक्की आवडेल। सुरुवातीलाच मीठ घातलं होतं, त्यामुळे आता त्यामध्ये पाणी किंवा तेल मीठ काही घ्यायची गरज नाही। छान असं एकजीव करून घेतला आणि हे बघा, जी कारली आहेत आपण स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेली, मिठाच्या पाण्यात ठेवलेत बरं का, त्यामुळे कडूपणा पण कमी होतो। अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। भरली वांगी कशी करतो ना त्या पद्धतीनेच, पण थोडंसं कारलं बनवत असताना मसाला थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवावा लागतो। गुळाऐवजी साखरेचा वापर केला तरी चालेल, परंतु इथं गुळ वापरलेला आहे। आणि अशा पद्धतीने जी कारली आपण काप करून घेतलेली आहे त्यामध्ये मसाला भरून घेते। तुम्हाला जास्तच घाई गडबड असेल तर थोडंसं हे जे कारल्याचे काप करून घेतलेले आहेत थोडंसं वाफवून घेऊन नंतर ना त्यामध्ये मसाला भरून हे करतात, तेलामध्ये थोडंसं परतून घेतात, पण तसंही होतं, परंतु त्याच्यापेक्षा या पद्धतीने थोडंसं करा, खूप छान असं चवी लागतं। हे बघा, मसाला भरून घेतलेला आहे, थोडासा मसाला साईडला राहिलेला आहे तो आपण तेलामध्ये परतून घेणार आहे। गॅसवरती कढई ठेवली, कढई थोडीशी गरम होऊ दिली आणि 2 चमचे त्यामध्ये तेल घातलं। आता यामध्ये मसाल्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता असं काही घातलेलं नाही, सुरुवातीलाच लसूण घातलेलं आहे मसाल्यात। मी फक्त फोडणीमध्ये जो कांदा लसूण मसाला आहे म्हणजे लाल तिखट आहे ते फक्त घालणार आहे आणि जो शिल्लक राहिलेला मसाला होता म्हणजे जे वाटण होतं ते इथे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे बघा, कांदा लसूण मसाला घातला। तिखट फक्त तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करून घेऊ शकता आणि शिल्लक राहिलेला मसाला घातला, छान असं परतून घ्यायचं। गॅसची फ्लेम इथे लो केलेली आहे कारण मसाला करपू नये म्हणून।
थोडंसं परतून घेतलं की जी मसाला भरलेली कारले जे आहेत ते त्यामध्ये घातले, छान असं परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम लोच करायची आहे. लो फ्लेमवरती परतून घ्यायचं म्हणजे मसाला करपत नाही. थोडीशी कारले तेलामध्ये अशी परतून घेतली की छान नंतर शिजतात पण आणि चवही छान लागते. हे बघा तेलामध्ये छान असे फ्राय करून घेऊया. आणि वरून थोडंसं मीठ घालायचंच, कारण मीठ घातलं की कोणताही पदार्थ पटकन शिजतो. हे बघा सर्व कारले जे आहे ते त्यामध्ये घातली आणि किंचितचं मीठ घालायचं. मसाल्यात सुरुवातीलाच आपण मीठ घातले त्या अंदाजानं थोडंसं मीठ घालायचं आणि झाकण ठेवून थोडीशी वाफ द्या किंवा थोडंसं पाणी घालून. सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही, कारण आपल्याला सुक्की कारली बनवायची आहेत. पाणी घातलं की मसाला सगळा बाहेर येतो, त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही. थोडं शिजण्यापुरतं जेवढं गरजेचं आहे तेवढंच त्यामध्ये पाणी घालायचं आणि शिजू द्यायचं. वरून थोडंसं मीठ घातलं बघा. हे बघा थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला आहे, जास्त पाणी सुरुवातीला घातलेलं नाही. कमी पाण्यामध्येच आपल्याला थोडंसं वाफवून घ्यायचं, म्हणजे मसाला पण करपू नये आणि त्या पाण्याच्या वाफेने छान असं त्याला वाफ बसते आणि छान शिजतं. गरज वाटली तर वरून थोडंसं नंतर पाणी घालायचं. प्लेटमध्ये थोडंसं पाणी ओतते, थोडंसं गरम झालं की एवढं पाणी त्या कारल्यामध्ये घातलं की तेवढ्या पाण्यामध्ये छान असे आपल्याला कारले शिजतील. आणि कोरडीच आपल्याला सुक्कीच बनवायचे आहेत ना, त्यामुळे तेवढं पाणीचं पुरेसं आहे. थोडंसं हलवून त्याची बाजू पलटून घ्यायची, झाकण ठेवून मंद आचेवरती आणखी 2 ते 3 मिनिटासाठी शिजू द्यायचं. झाकण ठेवायचं, अधूनमधून एकदा दोनदा चेक करायचं. गरज वाटली थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा, नसेल तर झाकण ठेवून आणखी थोड्या वेळासाठी शिजू द्यायचं. एकदा दोनदा त्याची बाजू पलटून घ्यायची आणि ही कारली छान अशी शिजू द्यायची. जास्त पाणी घातलं तर त्यातला मसाला बाहेर येतो, त्यामुळे जास्त पाणी घालायचंच नाही. आणि तुम्हाला जर वाटलं तर मोदक पात्रामध्ये वाफवून तुम्ही घेऊ शकता. तसंही केलं तरी त्याची पण चव खूप जी आहे ती छान लागते. मसाला कधी या पद्धतीने बनवला नसेल तर एकदा नक्की बनवून बघा आणि या पद्धतीने कारल्याची भाजी बनवून बघा. म्हणजे भरली कारली आहेत ना, खूप छान अशी चवीला लागतात. त्याचा कडवटपणा पूर्णपणे कमी होतो आणि ज्यांना कारला आवडत नाही ना ते पण आवडीने खातील. अशी भाजी एकदा नक्की बनवून पहा. टिफिनसाठी द्यायचं म्हटलं किंवा तुम्हाला सुकी भाजी जर बनवायची आहे तर असं भरलं कारलं बनवा. पद्धत खूप सोपी आहे, झटपट होते, जास्त मसाला कुठला वापरायचा नाही. आणि हे बघा कारले शिजलेत. इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि मग भाकरी असो, चपाती असो किंवा भात असो त्याबरोबर खाण्यासाठी ही भरली कारले तयार आहेत बघा. मैत्रिणींनो, तुम्ही भरलं कारलं जे आहे ते कशा पद्धतीने बनवतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही माझी जी पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटते तेही कमेंट करून नक्की सांगा. एकदा या पद्धतीने बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा की भरलेली जी कारली आहे ती कशी झाली. खरंच सांगायचं म्हणजे मैत्रिणींनो, खूप छान अशी चवीला लागतात. एकदा या पद्धतीने नक्की बनवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा. किचन क्वीन रेसिपीज या चॅनलवरती सोप्या पद्धतीने रेसिपी अपलोड केलेल्या असतात, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.